नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 9वी विषय गणित भाग 1 माध्यम सेमी प्रथम घटक चाचणीची प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 20 गुणांसाठी आहे. वेळ 1 तास आहे. क्वेश्चन नंबर 1. फॉर ईच ऑफ द फॉलोइंग सब क्वेश्चन्स 4 अल्टरनेटिव्ह आन्सर्स आर गिवन. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड राईट इट्स अल्फाबेट. 1 आन्सर बी आहे. Second, which of the following is not a surd? Answer C. B question, solve the following sub questions, 2 marks. Write the following set in roster method. Set of even natural number 2, 4, 6, 8. Write the conjugate pair of the surd. Answer root 7 plus root 3. Question number 2, complete the following activity, any one, 2 marks. पहिली ॲक्टिव्हिटी पहा. सिम्प्लिफाय. 4 बॉक्स आहेत 2 गुणांसाठी. 4ही बॉक्सची उत्तरे दिलेली आहेत. त्यानंतर दुसरी ॲक्टिव्हिटी, दोन्हीपैकी एकच ॲक्टिव्हिटी लिहायची आहे. दुसऱ्यासुद्धा ॲक्टिव्हिटीची उत्तरे लिहून दिलेली आहेत. बी क्वेश्चन, सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स, एनी टू 4 मार्क्स. राईट 2 सबसेट ऑफ सेट ए, P13 अँड Q27. कोणतेही तुम्ही 2 सबसेट लिहू शकता. नेक्स्ट क्वेश्चन, सिम्प्लिफाय दॅट सर्ड. आन्सर लिहून दिलेला आहे. थर्ड क्वेश्चन, राईट द रॅशनल नंबर 17/8 इन डेसिमल फॉर्म. भागाकार करा. 17ला 8ने भाग द्या. उत्तर 2.125 येणार आहे. 2.125. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 3A, कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी, एनी वन, 3 मार्क्स. यासुद्धा ॲक्टिव्हिटीचा आन्सर लिहून दिलेला आहे. सेकंड, ऑब्झर्व द गिव्हन वेन डायग्राम अँड कंप्लीट द ॲक्टिव्हिटी. यावर आधारित प्रश्न खूप सोपे आहेत. ए सेट लिहायचा आहे, त्यानंतर बी सेट लिहायचा आहे. आन्सर लिहून दिलेला आहे. आणखी यू सेट म्हणजे युनिव्हर्सल. सर्व घटक यामध्ये लिहायचे आहेत. ए युनियन बी, ए आणि बी मधील घटक लिहायचे आहेत. ए डॅश ए मधले घटक सोडून बाकीचे सर्व लिहा. बी डॅश बी मधले घटक सोडून बाकीचे सर्व लिहा. बी क्वेश्चन, सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स, एनी वन, 3 मार्क्स. समेशन 7 - 2x = 5. एक्झाम्पल सोडून दिलेला आहे. आन्सर 1 or 6 येत आहे. रॅशनलायझेशन द डिनॉमिनेटर. यासुद्धा प्रश्नाचं उत्तर लिहून दिलेलं आहे. क्वेश्चन नंबर 4, सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स, एनी वन, 4 मार्क्स. इथे 2 प्रश्न दिलेले आहेत. त्यापैकी एक प्रश्न 4 गुणांसाठी सोडवायचा आहे. दोन्ही प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत. Next question, in a hostel there are 125 students, out of which 80 drink tea, 60 drink coffee and 20 drink both tea and coffee. Find the number of students who do not drink tea or coffee. एका हॉस्टेलमध्ये 125 विद्यार्थी आहेत. त्यापैकी 80 चहा पितात, 60 जण कॉफी पितात आणि 20 जण चहा आणि कॉफी दोन्हीही पितात. तर आपल्याला प्रश्न असा विचारलेला आहे की चहा आणि कॉफी दोन्ही न पिणाऱ्यांची संख्या किती. उदाहरण सोडवून दिलेलं आहे. अतिशय उदाहरण सोपं आहे. 5 स्टुडंट उत्तर येत आहे. 5 विद्यार्थी टी आणि कॉफी पित नाहीत. व्यवस्थित पहा उदाहरण, कोणत्या घटकासाठी कोणतं लेटर वापरलेलं आहे. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे. धन्यवाद.